हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आतापर्यंत तुम्ही माझ्या रश्मीज रसोईच्या चॅनलवर खूप सारे उपवासाचे पदार्थांची रेसिपीज बघितली असेल. अगदी उपवासाचा मसाला डोसा पासून ते इडली पर्यंत सर्व गोष्टी आपण अगदी सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून खास तुमच्यासाठी आज मी आगळी वेगळी अशी मिरची साबुदाणा वडा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आज आपण उपवासाचा मिरची साबुदाणा वडा बनवणार आहोत. त्याकरता मी ह्या 6 भावनगरी मिरच्या घेतल्या आहेत. ह्या मिरच्या अशा दिसायला असतात, थोड्या आपल्या बोटा एवढ्या मोठ्या आणि अजिबात टेस्टला तिखट नसतात. मी ह्याचा मिरची वडा पण बनवला होता. त्याच पद्धतीने आज आपण साबुदाणा मिरची वडा बनवणार आहोत. ह्या मिरच्या हे बघा, मधना चीर पाडून ह्यातल्या बिया थोड्याशा काढून घेतल्यात. जरी नाही काढल्यात तरी चालेल. नंतर साबुदाणा मिरची वडा बनवण्याकरता आपण 1/2 किलो साबुदाणे रात्रीच भिजत ठेवले होते. हे साबुदाणे स्वच्छ धुवून जेवढे साबुदाणे आहेत ना तेवढंच पाणी राहील असं पाणी ठेवलं होतं. हे बघा, सुंदर असे आपले हे साबुदाणे भिजले गेलेत. नंतर हा साबुदाणा मिरची वडा बनवण्याकरता 2 मोठ्या साईजचे बटाटे उकडवून घेतले आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण अगदी बारीक चिरून वापरणार आहोत. चमचाभर जिरं, चमचाभर साखर, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा वाटी आपण शेंगदाण्याचं कूट वापरणार आहोत. तर चला मग लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी या 6 आपण मिरच्या स्वच्छ धुवून हे बघा अशी चीर पाडून आतल्या बिया काढून घेतल्या आहेत. जर उपवासाला तुम्हाला चीज चालत असेल ना तर तुम्ही ह्या मिरचीमध्ये चीज देखील असं आतमध्ये भरू शकता, म्हणजे वडा खाताना अगदी सुंदर लागतो टेस्टला. आता आपण ह्या मिरची वडा बनवण्याकरता सर्वात आधी हे साबुदाणे जे रात्रीच भिजून घेतलेले ते मोकळे करून घेऊया. मगाशी सांगितल्या प्रमाणातच साबुदाणा भिजेल एवढंच पाणी ठेवायचं आहे. म्हणजे जसं आपण साबुदाणा वडा बनवतो ना त्यासाठी कसे साबुदाणे भिजवून घेतो त्याच पद्धतीने हा साबुदाणा मी भिजवून घेतला आहे, व्यवस्थित मोकळा करून घेतला आहे. आता हे 2 मोठ्या साईजचे बटाटे आहेत ना आपण जे उकडवून घेतले ते असे किसून घेणार आहोत, म्हणजे बटाट्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. दोन्ही बटाटे मी अशाच पद्धतीने किसून घेते. दोन्ही बटाटे आपण ह्याच्यामध्ये किसून घेतले आहेत. आता अर्धा वाटी मी शेंगदाण्याचं कूट ऍड करते. चवीप्रमाणे मीठ ऍड करूया. चमचाभर साखर घेतली आहे, ती साखर ऍड करते. चमचाभर जिरं घेतलं आहे. 3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून वापरणार आहोत आपण. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत, म्हणजे सेम आपण साबुदाणा वडा बनवतो ना तसंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. हे बघा, आपण साबुदाण्याचं हे बॅटर तयार करून घेतलं आहे. सेम वड्यांसाठी बनवतो ना असंच हे बॅटर तयार करून घेतलं आहे. सर्वात आधी एक ही मिरची घेते. ह्या मिरचीमध्ये ना आता उपवास आहे म्हणून मी चीज भरत नाही, नाहीतर तुम्ही ना एक चीजची स्लाइस भरून घेतलीत ना याच्यात तर मुलांना खूप आवडीने म्हणजे खायला हे वडे आवडतात. अगदी थोडस साबुदाण्याचं बॅटर मी ह्याच्यामध्ये भरून घेतलं आहे. आता ह्या मिरचीला आहे ना आपण ह्या साबुदाण्याने व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. थोडासा असा पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित ही मिरची न कोट होते. जेवढ्या लहान मिरच्या असतील ना तेवढं हे खायला आणि दिसायला पण छान दिसतात.
लास्टला असा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि ही मिरची आहे ना व्यवस्थित अशी आपल्याला कोट करून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता अशी ही आपली मिरची व्यवस्थित कोट करून झाली आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व मिरच्या मी कोट करून घेते. तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व आपल्या ह्या मिरच्या व्यवस्थित साबुदाण्याच्या बॅटरनी कोट करून झाल्या आहेत. आता एका बाजूला तेल पण गरम झालं आहे. लगेचच आपण हे साबुदाणा मिरची वडा फ्राय करून घेऊया. तेल पण व्यवस्थित आपण तापवून घेतलं आहे. आता सिंगल सिंगल आपण हा मिरची साबुदाणा वडा तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मी मीडियम वरच ठेवली आहे. साबुदाणा मिरची वडा तेलात सोडला का लगेच हात लावायचा नाही. अगदी अर्ध्या ते 1 मिनिटासाठी मीडियम फ्लेम वर त्याला असाच होऊ द्यायचा आहे. अगदी अर्धा ते 1 मिनिट झाला आहे. आता हा आपण मिरची साबुदाणा वडा फिरवून घेणार आहोत. मीडियम फ्लेम वरच हा साबुदाणा मिरची वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे, व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत. आणखीन 1 ते 1.5 मिनिट झालं आहे. दुसरी बाजू पण आपण व्यवस्थित ह्याची तळून घेतली आहे. आता गॅसची फ्लेम मी हाय करते. कोणताही तळणीचा पदार्थ काढण्या अगोदर थोडासा हाय फ्लेम वर उलट पालट केला ना का तो जास्त ऑइली होत नाही. सुंदर असा आपला मिरची साबुदाणा वडा तळून झाला आहे. तेल व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचं आहे. हे बघा, जेवढा दिसायला हा मिरची साबुदाणा वडा सुंदर दिसतो, टेस्टला पण तेवढाच छान लागतो. आता ह्या स्टेनर मध्ये मी हा काढून घेते आणि अशाच पद्धतीने एक एक करून सर्व हे मिरची साबुदाणा वडा मीडियम फ्लेम वर तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व आपले हे मिरची साबुदाणा वडे व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून झाले आहेत. लक्षात ठेवायचं आहे का अगदी मीडियम फ्लेम वरच हे साबुदाणा मिरची वडे आपल्याला तळायचे आहेत, म्हणजे नरम पडत नाही आणि लेयर पण छान क्रिस्पी होते. जर लो फ्लेम वर तळले तर आतून ते अगदी नरम राहतात. एक एक करून सर्व आपले हे मिरची साबुदाणा वडे तळून सर्व करण्यासाठी तयार आहेत. सुंदर आणि क्रिस्पी असे तयार झालेले मिरची साबुदाणा वडा आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय. तुम्हाला पण जर मी बनवलेले हे मिरची साबुदाणा वड्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने ह्या आषाढी एकादशीला हे मिरची साबुदाणा वडे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे मिरची साबुदाणा वडा कसा झालाय ते. तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या मिरची साबुदाणा वड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.